जर त्या भांडणामुळे तुमचा आत्मसन्मानाला धक्का लागणार असेल, आणखीन तुमचं मानसिक खच्चीकरण होणार असेल, तर अशा नात्यांना किंवा अशा नात्यांमधल्या भांडणांना तुम्ही एक वेगळं स्वरूप देणं गरजेचं आहे. हे नातं समजूतदारपणा दाखवल्यामुळे मला बळ देतंय की मी मोडून पडते. या दोन गोष्टींमध्ये जर दुसरा भाग जर वरचढ होत असेल तर तुम्हाला कायदेशीर मदतीची गरज आहे. त्याच्याच बरोबरीने मी काही चुकीचं केलेलं आहे का, हा जो सततचा दबाव एखाद्या व्यक्तीवरती या केसमुळे जो वाढतो, याच्यामुळे आपल्याला कायद्याची भीती वाटते. नमस्कार, मी धनेश कुलकर्णी अ बिट डिफरंटच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो. कधी कधी एखाद्या नात्यातला आवाज एवढा दबलेला असतो की त्याला कायद्याची गरज लागते. ऐकण्यासाठी, समजण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी. घटस्फोट, घरगुती हिंसाचार हे विषय पण ऐकतो, पाहतो, पण खरंच त्यामागचे कायदे आपल्याला माहिती असतात का? आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत याच संवेदनशील विषयावर. आणि आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्याला सोबत आहेत ॲडव्होकेट रुपाली आंबेकर, एक अनुभवी वकील ज्या गेल्या कित्येक वर्षापासून अशा अनेक प्रकरणावर काम करत आहेत. पण हा भाग वकिलांचा प्रचार नसून हा आहे आपल्या कायद्याचा, आपल्या हक्कांचा आणि आपल्या सुरक्षेचा जागर. चला तर मग समजून घेऊया कायद्यानं आपल्याला काय काय अधिकार दिलेत ते. तर दोन व्यक्ती एकाच घरामध्ये जर वेगळ्या आयुष्य जगत असतील, म्हणजे इमोशनल डिस्कनेक्ट आहे, तर ही क्रुएलिटी कायद्याच्या हिशोबाने मान्य आहे? चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. ऍक्च्युली दोन व्यक्ती एका छताखाली वेगवेगळं आयुष्य जगतायत, याच वाक्यामध्ये सगळं काही वास्तव आलेलं आहे त्याच्यामध्ये. कारण त्यांच्यामध्ये भावनिक डिस्कनेक्ट आहे, आपुलकी राहिलेली नाहीये, आणखीन एकमेकांवरती विश्वास पण नाहीये. आणि त्याच्याचमुळे हा दुसऱ्या ज्या जोडीदाराला याचा त्रास होतोय, त्याच्यासाठी ही क्रुएल्टी म्हणून कायद्यामध्ये समजली जाते. आपल्याकडे कायद्यामध्ये फक्त शारीरिक क्रुएल्टी किंवा फिजिकल अब्यूज आहे, हे कन्सिडर न करता मानसिक क्रुएल्टी ही सुद्धा आपल्याकडे क्रुएल्टीच्या अंडर कव्हर केलेली आहे भारतीय कायद्यांच्या मध्ये. त्याच्यामुळे याचा विचार नक्कीच केला जातो. आणि ह्युमॅनिटेरियन अप्रोच जरी आपण घेतला तरी सुद्धा एखादी व्यक्ती जी पूर्ण घरामध्ये राहत असताना सुद्धा तिला जर भावनिक स्वातंत्र्य नसेल किंवा तिला तिचे मत व्यक्त करण्याचा कुठलाही अधिकार नसेल, आणखीन तिच्याशी मन मोकळं करण्या इतपत बोलण्यासाठी जर सुद्धा कोणी नसेल, तर तिच्यासाठी हा खूप मोठी भावनिक क्रुएल्टी आहे. जर एखाद्या बाईला फायनान्शियली मॅनिप्युलेट केलं जात असेल, तिच्या बेसिक गरजांसाठी पण तिला पैसे दिले जात नसतील, तर हे डोमेस्टिक व्हायलन्सच्या अगेन्स्ट येतं का? हो, नक्कीच येतं. कारण की ती स्त्री जर स्वतंत्ररित्या कमवत नाहीये, आणखीन तिच्या स्वतःच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीयेत. आता मूलभूत गरजांच्या मध्ये काय येतं, तर तिचा स्वतःचा जो काही खर्च असेल तो, तिला वैद्यकीय जर काही मदत लागत असेल तर ते खर्च, मुलांच्यासाठी जे काही खर्च लागणार आहेत, ते सुद्धा जर आईमार्फत होणारे असतील तर ते खर्च सुद्धा तिला जर मिळत नसतील, तर हा नक्कीच फायनान्शियल अब्यूज किंवा इकॉनॉमिकल अब्यूज तिच्या संदर्भात होत आहे. आणि ह्याच्याकरता प्रोटेक्शन फॉर वुमेन्स अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 अंतर्गत ह्याच्याकरता कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. आणि तिला तशा प्रोटेक्शन ऑफिसर कडून तशा ऑर्डर्स मिळून तिला त्याच्यासाठीचं स्वातंत्र्य जास्तीत जास्त मिळवून देण्याचा कायद्यातर्फे प्रयत्न केला जातो. अशा स्त्रीला जर तिच्या वैद्यकीय गरजांसाठी पैसे मिळत नसतील किंवा ती स्त्री कमावती आहे पण तिची सॅलरी अकाउंटला क्रेडिट झाल्यानंतर, तर जर नवऱ्याने सांगत असेल की ते पैसे मला दे, माझ्या अकाउंटला लगेच ट्रान्सफर कर, तर अशा पद्धतीचा जो अब्यूज आहे तोही कायद्याला मान्य नाही. तिचं स्त्रीधन आहे, ती जे काही कमावती आहे सॅलरी किंवा तिने ज्या काही प्रॉपर्टी तयार केलेल्या आहेत त्याच्यावरती पूर्णपणाने तिचा हक्क आहे आणि तिचाच अधिकार राहील असं कायदा सांगतो. ओके. जर घरचेच इमोशनल हॅरेसमेंट करत असतील, घरातलीच लोक, तर ते कायद्याच्या दृष्टीने कसं आहे? अगदीच ते कायद्याला पूर्णपणाने अमान्य आहे. जेव्हा नवरा आणखीन बायको घरामध्ये म्हणजे वैवाहिक संबंधामध्ये राहत असताना तिच्या आजूबाजूला जे कोण सासू सासरे नणंद दीर जाऊ हे सगळे जी लोक आजूबाजूला, कारण आपण भारतीय संस्कृतीमध्ये आपण कुटुंबात राहतो,
मग ह्यापैकी कुठल्याही व्यक्तीकडनं जर त्या स्त्रीवरती काही अत्याचार होत असतील, तर तिला पूर्ण अधिकार आहे या लोकांच्या विरोधात पोलिसांच्याकडे जाऊन तक्रार करणं. त्याच्यासाठी कायद्याकडे दाद मागणं. तिला पूर्णपणाने अधिकार आहे आणि ती जाऊ शकते ह्याच्यामध्ये. पण हे पुरुषांच्या बाबतीत पण लागू होऊ शकतं का? त्यांना पण इमोशनल हॅरेसमेंट जर होत असेल तर? नाही, कायदा आपल्याकडे आत्ता सध्या तरी पुरुषांच्या बाबतीत ह्याला थोडे लिमिटेशन कमी आहेत. पण तरीही क्रुएल्टीच्या अंडर पुरुष पण कोर्टामध्ये दाद मागू शकतात. तर नवीन लग्न झालेल्या स्त्रीला जर पहिल्याच महिन्यात नवरा म्हणत असेल, की "तू माझ्या आईला पटत नाहीस, तू इथे राहायचं नाही." किंवा घरचं कोणीही म्हणत असेल, तर तिच्यासाठी लीगल प्रोटेक्शन काय आहे? असं जर घरचे म्हणत असतील किंवा नवरा पण म्हणत असेल, तर हे पूर्णपणाने चुकीचं आहे. हे कायद्याला मान्य नाहीये. अशा वेळेला जी महिला आहे ती प्रोटेक्शन फॉर वुमेन अंडर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट याच्या अंडर ती पोलिसांच्याकडे जाऊन दाद मागू शकते किंवा ती न्यायालयामध्ये जाऊन सुद्धा दाद मागू शकते. घरातलं भांडण म्हणजे वैयक्तिक. तर असं म्हणणाऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? कोणत्याही नात्यातल्या भांडणाला काहीतरी मर्यादा असते. जर त्या भांडणामुळे तुमचा आत्मसन्मानाला धक्का लागणार असेल, आणखीन तुमचं मानसिक खच्चीकरण होणार असेल, तर अशा नात्यांना किंवा अशा नात्यांमधल्या भांडणांना तुम्ही एक वेगळं स्वरूप देणं गरजेचं आहे. हं. तुम्ही अशा भांडणांना स्वतः घरातल्या घरात न ठेवता, तुम्हाला योग्य त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणखीन त्या व्यक्तीकडे मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही गेलं पाहिजे. गप्प बसल्याने बऱ्याच वेळा काय होतं, जो अत्याचार करतोय त्याचा आत्मविश्वास जास्तीत जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की आपण बोलतोय, आपण त्रास देतोय ना, हे योग्यच आहे. त्याच्यामुळे त्याच्या या गोष्टी वेळीच थांबवणं हेही ज्याच्यावर अत्याचार होतोय त्यांनी थांबवणं गरजेचं आहे. ओके. तर आता घटस्फोट म्हणजे डिव्होर्स घेणं ही एक जर्नी आहे. पण कॉन्टेस्टेड डिव्होर्स आणि म्युच्युअल डिव्होर्स ह्याच्यामध्ये किती वेळ लागतो? नक्की काय? हा सध्या खूप विचारला जाणारा प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे कोर्ट आणि कोर्टाची पायरी चढू नये असं आपल्याकडे जे म्हणतात, त्याच्यामुळे ह्याला सध्या फार महत्व आलेलं आहे. पण डिव्होर्सच्या बाबतीमध्ये ना 2 प्रकार येतात. एक म्युच्युअल डिव्होर्स येतो, आणखीन एक कंटेस्टेड, जसं तुम्ही आता सांगितलं तसं. म्युच्युअल डिव्होर्समध्ये काय असतं, तुम्ही ठरवून आलेले असतात, की आम्हाला वेगळं व्हायचं आहे. या टर्म्स आणखीन कंडिशन आमच्या दोघांच्याही ठरलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आम्ही दोघंही जण कुठलेही वाद न घालता, कुठल्याही एकमेकांच्या कुठल्याही हक्कांना धक्का न लावता आम्ही दोघंही जण सेपरेट होणार आहोत. हे म्युच्युअल डिव्होर्समध्ये ठरलेलं असतं. त्याच्यामुळे 6 महिने ते 1 वर्ष या कालावधीमध्ये डिव्होर्स होतो. 6 महिने हा कायद्याने संमत केलेला कूलिंग पिरियड म्हणतो त्याला, की तुम्ही दोघांनी सेपरेट राहा. त्या 6 महिन्यामध्ये जर तुम्हाला वाटलं, की आपण एकमेकांच्या बरोबर नाही राहू शकणार आहोत अजूनही, तर तुम्हाला वेगळं होण्याचे पूर्ण अधिकार कायद्याने दिलेले आहेत. कधी-कधी बरेच वर्ष जर वेगळे राहत असतील, तर कायदा स्वतःच सांगतो, की हा 6 महिन्याचा पिरियडची गरज नाहीये. तो वेव्ह ऑफ केला जातो आणि इमिजिएटली पण डिव्होर्स होतो. बट केस टू केस या गोष्टी बदलल्या जातात. आता कंटेस्टेड डिव्होर्समध्ये काय असतं, तर एका पार्टनरला डिव्होर्स हवा असतो, आणखीन एकाला नको असतो. आणि ज्याला नको आहे, त्याच्यावरती कदाचित बऱ्याच वेळा क्रुएल्टी झालेली असते, अत्याचार झालेले असतात, फायनान्शियल डिप्रायव्हिटी असते त्याच्याकडे, मुलांचे प्रश्न असतात, मारहाण झालेली असते. तर या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्याच्यामध्ये जे पुरावे दिले जातात कोर्टामध्ये, वकिलांचे जे युक्तिवाद असतात, आणखीन कोर्टातनं दिल्या जाणाऱ्या तारखा, ह्याच्यामुळे बऱ्याच वेळा कंटेस्टेड डिव्होर्सला 3 ते 5 वर्ष लागतात. कधी-कधी याच्यापेक्षा जास्ती वेळही लागू शकतो. म्हणून जो लागणारा वेळ आहे तो कोर्टाच्या प्रोसिजरला वेळ लागतो. हो. आता ह्याच्या डिव्होर्समध्ये काय कारणं आहेत, की ज्याच्याने डिव्होर्स काही वेळेला अमान्य पण होतो किंवा जास्तीत जास्त डिव्होर्स होण्याची कारणं पण काय आहेत? डिव्होर्स आत्ताच्या जीवन पद्धतीनुसार? बघितलं तर आता ऍक्च्युली आपली पूर्वीची ना एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे घरामध्ये चांगलं वाईट हे समजून सांगणारी माणसं खूप होती त्याच्यात. त्याच्यामुळे ना बाहेर जाण्याची गरज पडत नव्हती सल्ले घेण्यासाठी. घरात इमिजिएट सगळं मिळत होतं. चुका झाल्या तरी सुद्धा त्या सांभाळून घेतल्या जात होत्या. आता राहणारे दोघंच दोघं असतात किंवा अपेक्षा सुद्धा इतक्या वाढलेल्या आहेत एकमेकांच्याकडून, की प्रत्येक वेळेला तो माणूस अपेक्षांना पुरा पडेल असं होत नाही.
भावनिक आधार हवा असतो तुम्हाला, आर्थिक स्वातंत्र्य पण हवं असतं तुम्हाला. मग या गोष्टींचा ताळमेळ कसा घालणार? आणि या गोष्टींचा ताळमेळ न बसल्यामुळे सध्या डिव्होर्सचं प्रमाण वाढते असं माझं मत आहे. मग ह्याच्यामध्ये जर डिव्होर्स झाला तर मग चिल्ड्रनची कस्टडी ह्याच्यावरनं पण बरेचसे वाद होत असतात. सो मग त्याच्यामध्ये कसे न्याय असतो? खरं सांगायचं तर हा सध्या इतका महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कुठलंही मूल जन्माला आल्यानंतर ते मोठं होण्यासाठी त्याचं सोशलायझेशन खूप चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आई आणखीन वडील या दोघांचं सहजीवन आणखीन त्याचं प्रेम हे त्याला मिळणं फार गरजेचं आहे. पण कधी काही कारणांमुळे त्या दोघांच्या मध्ये जो दुरावा आलेला असतो त्याच्यामुळे घटस्फोटाची केस दाखल होते आणि मुलांचे प्रश्न ऐरणीवर येतात. मग ते प्रश्न न्यायालयाला सोडवायला लागतात. मग त्यावेळेस न्यायालय काय बघतं? तर मुलाला सांभाळण्यासाठी दोघांपैकी कोण सक्षम आहे. जर त्या दोघांनीही म्युच्युअली ठरवून की जॉईंट कस्टडी ठेवली, की बाबा या मुलाची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ शकतो, असं जर त्यांनी ठरवलं, तरीही न्यायालयाची त्याला परवानगी असते किंवा न्यायालय उलट बऱ्याच वेळा हे प्रपोज करतात, की तुम्ही अशा पद्धतीने करा. कारण त्या मुलाला दोघांचाही सहवास गरजेचा आहे. बरं, एका घरात तुम्ही देऊ शकत नसाल, तरी वेगवेगळ्या ठिकाणी तरी तुम्ही द्या. त्याची इमोशनल नीड भागली जाते का? हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण ज्या वेळेला हे शक्य होत नाहीये, त्यावेळेला मग कोर्ट आर्थिक बाजू, आर्थिक नियोजन किंवा फक्त आर्थिक पैसा भरपूर आहे अशांच्याकडे, पण तेवढं पुरेसं नाहीये. मग त्यावेळेला पैशाचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं आहे, ते बघितलं जातं. बऱ्याच वेळेला पेरेंट्सचं कॅरेक्टर बघितलं जातं. त्यांचा स्वतःच्या रागावरती कंट्रोल आहे की नाही, हे सुद्धा बघितलं जातं. किंवा दोन्ही पॅरेंट्सचं मानसिक संतुलन, त्यांचं रागावरती असणारं कंट्रोल, आणखीन त्यांचं मुलाच्या बाबतीमधलं वागणं, या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या विचाराधीन असतात आणि त्याच्यानुसारच न्यायालय कोणाकडे कस्टडी द्यायची हे ठरवतं. पण तरीही कितीही जरी आईकडे कस्टडी आहे किंवा वडिलांच्याकडे कस्टडी आहे, तरी सुद्धा दुसऱ्या पेरेंटला त्याला भेटण्याचे, त्याच्याबरोबर वेळ घालवण्याचेही अधिकार त्यांना मिळतात. जर 5 वर्ष नवरा बायको एकमेकांच्या कनेक्ट मध्येच नसतील तर त्यांचा डिव्होर्स ऑटोमॅटिक फाईल होऊ शकतो का त्याला पण काही वेगळी प्रोसेस? असा ऑटोमॅटिक डिव्होर्स कधीच होत नसतो. डिव्होर्स हा कायम कोर्टाकडनंच केला जातो. मी तुमच्या मार्फत हे सर्वांना सांगू इच्छिते, की तुम्ही 5 वर्ष, 10 वर्ष एकत्र राहत नाही आहात, म्हणजे तुमचा डिव्होर्स झाला असं तुम्ही अजिबात समजू नका. बऱ्याच वेळा आपल्याकडे अजून सुद्धा जात पंचायत बसवून त्याच्यामध्ये सुद्धा असे निर्णय घेतले जातात. दोघांनी सेपरेट झाले, वेगळे झाले म्हणजे आता डिव्होर्स झाला असा. पण आपल्याकडे लग्न आणखीन डिव्होर्स या दोन्ही गोष्टी कायदेशीर आहेत. कारण आपल्याकडे मॅरेज इज अ कॉन्ट्रॅक्ट असं जे काही म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे डिव्होर्स घेताना तुम्हाला फक्त आणि फक्त न्यायालयच तुम्हाला डिव्होर्स देऊ शकतं. तुम्ही वैयक्तिक ठरवून डिव्होर्स घेत नाही. बऱ्याच वेळा ठरवलं जातं, की तू आणखीन मी आपण दोघं जण मिळून टर्म्स आणखीन कंडिशन्स ठरवूयात, साक्षीदारांच्या सह्या घेऊयात, झाला डिव्होर्स. पण ह्याला कधीही डिव्होर्स म्हणत नाहीत. तुम्ही जे काही ठरवाल त्याच्यावरती न्यायालयाचा शिक्कामोर्तब झाला पाहिजे, तरच तुमचा तो डिव्होर्स होऊ शकतो. काही केसेस मध्ये असं बघितलं गेलंय की महिलाच एखाद्याचं मेंटल पीस डिस्टर्ब करतात. तर मग कायदा हा जेंडर न्यूट्रल आहे का? भारतीय न्याय संहितेप्रमाणे असॉल्ट आहे, क्रिमिनल इंटिमिडेशन आहे, न्यूसन्स आहे, डिफमेशन आहे, हे सगळे कायदे आहेत, हे सर्वांना समान आहेत. पण आपल्याकडे थोडा इतिहास बघता महिलांवरती जे अत्याचार झालेले आहेत, त्याच्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स हा ऍक्ट अस्तित्वात आला आणि त्याच्याचमुळे डिव्होर्समध्ये सुद्धा महिलांना थोडं जास्ती एक महत्व दिलं गेलेलं आहे. पण याचा अर्थ असा अजिबातच नाही की पुरुषांना कुठलेही अधिकार नाहीयेत, आणखीन ते कायद्याची मदत घेऊ शकत नाही, असं अजिबातच नाहीये. पुरुष सुद्धा भारतीय न्याय संहिते अंतर्गत कायद्याची मदत घेऊ शकतात. पुरुष सुद्धा सिव्हिल कोर्ट आणखीन फॅमिली कोर्टामध्ये जाऊन क्रुएल्टी अंडर त्यांना स्वतःला जो काही त्रास होत असेल तो न्यायालयासमोर मांडून त्याच्या मार्फत ते न्याय मिळवू शकतात. एखाद्याने ऍडजस्ट करणं कधी थांबवावं? म्हणजे जर समजूतदारपणा आणि स्वतःचा नाश ह्याच्यामधली सीमारेषा नक्की कुठे? आणि त्यांनी कायद्याची मदत कधी घ्यायला पाहिजे माणसाने? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. कुठल्याही नात्यामध्ये समजूतदारपणा आवश्यकच आहे.
पण त्या समजूतदारपणामुळे जर माझा आत्मसन्मान तोडला जात असेल, तर त्या समजूतदारपणाचा उपयोग स्वतःच्या नाशासाठीच होणार. समजूतदारपणा कुठे हवा नात्यामध्ये? जर तुमच्या रोजच्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यासाठी हवा, मुलांच्यासाठी हवा, किंवा तुमचे भावनिक वर-खाली चढ-उतार असतात. त्या भावनिक चढ-उतारांच्या मध्ये तुम्हाला समजूतदारपणा हवा आहे. या सगळ्या गोष्टींच्यासाठी समजूतदारपणाची गरज आहे. पण या समजूतदारपणामुळे जर माझा आत्मसन्मान मी घालवून बसतीये, मला सतत अपमानित जीवन जगायला लागतं आहे, मला येणारे जाणारे लोक सतत टोचून बोलत आहेत, तर त्यावेळेला माझ्या समजुतीमुळे हे नातं सुधारतंय, की मी हरवत चालली या समजूतदारपणामुळे मी हरवत चाललीये, किंवा हे नातं समजूतदारपणा दाखवल्यामुळे मला बळ देतंय, की मी मोडून पडते. या 2 गोष्टींमध्ये जर दुसरा भाग जर वरचढ होत असेल, तर तुम्हाला कायदेशीर मदतीची गरज आहे. हे प्रत्येकाने समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे तुमच्या जवळच्या जे कोण काउन्सिलिंग सेंटर असतील किंवा कायदेशीर जे कोण असतील त्यांची मदत घ्यावी. आता वकिलांची मदत घेणं म्हणजे दरवेळेस कोर्टामध्ये केस दाखल करणं असं नसतं. बऱ्याच वेळा तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये जर वकिलांच्याकडे गेलात किंवा काउन्सिलर्सकडे गेलात, तर ते तुमची परिस्थिती समजून घेतात आणि तुम्हाला काय योग्य ते मार्गदर्शन लागणार आहे त्याच्यासाठी ते मदत करतात. आणि पुढे होणारा जो तुमच्या केसमध्ये जर कोर्ट केस झालीच, तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही कोर्ट केस मधलं डॅमेज असेल ते वाचवायला मदत करतील. पण करायची नाही करायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला, पण तुम्ही आधी मदत तर घ्या, त्याची गरज आहे. कायदेशीर प्रक्रियेची भीती वाटणं हे एक बऱ्याच जणांमध्ये आहे, तर अशा लोकांना काय सांगू शकतो आपण? बरोबर आहे. कोर्ट म्हणजे वर्षानुवर्ष चालणारी केस, वकिलांच्या फीचा खर्च, अ, कायद्याची क्लिष्ट भाषा, या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात. त्याच्याच बरोबरीने मी काही चुकीचं केलेलं आहे का? हा जो सततचा दबाव एखाद्या व्यक्तीवरती या केसमुळे जो वाढतो, याच्यामुळे आपल्याला कायद्याची भीती वाटते. बट मला असं सांगायचंय ह्याच्यामध्ये, की आपल्याला ना बऱ्याच गोष्टींची माहिती नाहीये. कायदा काय सांगतो हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला ह्याची भीती वाटते. अ, तर प्रत्येकाने आपले भारतातले कायदे काय आहेत, आपण जिथे राहतो त्याला लॉ ऑफ लँड म्हणतात. तर तो काय आहे तो आपण प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे आणि त्याची आपल्याला जेव्हा आपण परिस्थितीच्या कचाट्यामध्ये अडकतो त्यावेळेला आपल्याला ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी कायदा कशा पद्धतीने मदत करणार आहे हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला कायद्याची भीती कधी वाटणार नाही. बऱ्याच वेळा आपल्याला प्रोसिजर खूप लेंदी आहे, त्या आपल्याला उपयोग होईल का नाही, आपल्याला जे काही दुखणं आहे त्याच्याकडे समाजाचं लक्ष जाईल की नाही, असेही प्रश्न लोकांचे असतात. पण माझं त्याच्यासाठी उत्तर असं आहे की तुम्ही ऍटलिस्ट आवाज तरी द्या. समाज तुम्हाला बरोबर जी काही लागेल ती मदत करायला तयार आहे. पण आधी आवाज देणं हे तुमचं काम आहे. कायदा फक्त प्रॉब्लेम झाल्यावरच लक्षात येतो. तर अशा याच्यासाठी काही बेसिक राईट्स आहेत किंवा कायदे आहेत जे तुम्ही सांगू शकाल, की जे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत? बरोबर आहे. भारतीय नागरिकांनी लक्षात ठेवावेत असे बेसिक राइट्स आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशननी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये राइट टू इक्वॅलिटी आहे, राइट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी आहे, राइट टू फाईल एफ-आय-आर आहे, राइट टू फाईल केस अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स आहे, इवन राइट फॉर फ्री लीगल एड पण आहे. याच्या अंतर्गत जर दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असेल तर तिला कोर्टामार्फत मोफत वकील देण्याची पण सोय आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पोलीस हेल्पलाईन ला तुम्ही फोन करून तुमच्या संदर्भातले जे काही कायदे असतील, कुठल्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही अडकल्यानंतर त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता. फ्री लीगल एड सेंटर्स आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. कायद्याची भीती बाळगण्यापेक्षा तुम्ही कायदा काय आहे हे जर समजून घेतलं तर तुम्हाला तुमचं आयुष्य फार सुसह्य होईल जगणं. धन्यवाद मॅडम इथे आल्याबद्दल आमच्या शो मध्ये, कारण बऱ्याचशा कायद्याचे बरेच कायदे आम्हाला समजलेत आणि काय काय करू शकतो आपण याच्यामध्ये, आणि खास करून स्त्रियांसाठी जे काही कायदे आहेत. सो आता हे एपिसोड बघून त्यांना पण बऱ्याचशा काही गोष्टी कळतील. सो यात तुम्ही सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल मनापासून आभारी आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण घटस्फोट, घरगुती हिंसाचार आणि त्यामागच्या कायद्यांविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेतली. ॲडव्होकेट रुपाली आंबेकर यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे दिलेले मार्गदर्शन आपल्याला कायद्याच्या महत्त्वाच्या बाबी समजून घेण्यास मदत केली.
आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असल्यास पुढील भागासाठी आमच्याशी जोडले राहा. तर लक्षात ठेवा, तुमचं हक्क सांगणं म्हणजेच तुमचं सुरक्षा साधणं. धन्यवाद.